आलो होतो आपल्या अंजनगावच्या रेल्वे स्टेशनवर, पण इथं आल्यावर दिसला आपला भूतबंगला, जो की जुन्या काळातला आहे रे बा. थांबा तुम्हाला सगळा विषय सांगतो. तो विषय असा झाला की सकाळ सकाळी अनिकेतच्या घरी आलो. आज नळ होती, तो गड्याने गाडी धुवून टाकली. मी म्हटलं आपली धुवून टाक रे बा गाडी. जरासा पाणी टाकलं गाडीवर, गाडी काढली 360च्या स्पीडने डायरेक्ट आपल्या रामबोरशी पाशी आलो. मस्त गरम कचोऱ्या काढण्या चालू होत्या. मी म्हटलं एक दोन कचोऱ्या दाबूनच द्या आता. दादाला म्हटलं मस्त बनवून कचोऱ्या ना, मस्त एक दोन कचोऱ्या दाबून दिल्या. त्यातून आलो अनिकेत आणि मी रेल्वे स्टेशनवर. अनिकेत म्हणे लय दिवस झाले मी आपल्या अंजनगावचं रेल्वे स्टेशन पाहिलंच नाही. मी म्हटलं चल तुला दाखवतो पा कशी अवस्था आपल्या अंजनगावच्या रेल्वे स्टेशनची. आणि अंजनगावमध्ये लय मोठे मोठे नेते आले, पण लहान होऊन गेले. कोण काही रेल्वे स्टेशन चालू केलं नाही रे बा. आधी आमच्या अंजनगावचं रेल्वे स्टेशन भंगारखाना झालं. कधी चालू होईल रेल्वे स्टेशन तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. लवकरात लवकर रेल्वे स्टेशन चालू करा बा आपल्या अंजनगाव सुरजीचं. आणि हे पा काय वय कोयल्याच्या गाडीवर पाणी टाकायचं हे तर आपल्याला माहित आहे, पण हे काय वय हे तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट करून सांगा बरं. आणि आता अंजनगाव सुरजीच्या रेल्वे स्टेशनची अवस्था अशी आहे, लवकरात लवकर लय खराब होणार आहे. चला म्हटलं तुम्हाला भूतबंगला दाखवतो. याच्या टाइमला तुम्हाला भूतबंगल्यात. पण हे काय होय डाकघर होय की कार्यालय हे तर काही मला माहित नाही, पण मला हे माहित आहे की आपल्या अंजनगाव सुरजीचा भूतबंगला होय बॉया. चला मग आजच्या एवढंच, भेटून पुढच्या व्हिडिओ. तत्पर्यंत नमस्कार.